शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज दुपारी 2 नंतर जाहीर होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची आज पत्रकार परिषद होती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल कर्जमाफीची यादी जाहीर होणार याबाबत एबीपी माझाला माहिती दिलेली होती। आज अजित पवार यांची जयंती आहे आणि आजच ही पहिली यादी दुपारी 2 नंतर जाहीर होणार आहे। कर्जाचा हप्ता किंवा ही एकूणच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाहीच काल कृषी मंत्र्यांनी दिलेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊजी फडणवीस साहेब या दोन्ही गोष्टीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी कर्जमुक्तीची याद्या सगळ्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी समाजामध्ये अनेक वेळेस काही सूचना आल्या होत्या, त्या योग्य वाटल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी सभागृहामध्ये जे आपण शेतकऱ्याला चालू बाकीदाराला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं मान्य केलं होतं। जे महात्मा फुले योजनेमध्ये जे काही ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत करण्याचं मान्य केलेलं आहे। पहिलं 33,585 कोटी रुपयाची यादी होती। 56 लाख शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि उद्या आमच्याकडे याद्या लोड झालेल्या आहेत, पण इन्कम टॅक्स जे काही लोक भरणार आहेत ते आमच्याकडे यादी नाही, ते केंद्र सरकारकडे आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कालपासून आमचे अधिकारी त्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे। समजा जी नाही सांगायचं किती होईल यादी, आता काय आहे, आपली संख्या किती आहे, आता किती बोजा वाढतो? साहेब अजूनही तुम्ही म्हणताय की शक्यताच उद्या जाहीर करायची आहे, तर काय अडचणी येत आहेत तुम्हाला? त्याच्यामुळे अजूनही शक्यतेवर इन्कम टॅक्स जे लोक पात्र आहेत इन्कम टॅक्सला ती यादी महाराष्ट्र शासनाकडे नाही, ती यादी केंद्राकडे आहे। ती यादी आली आमची आत्ता बी आली तर आम्ही ते उद्या सकाळी करू शकतो। रात्री 10 वाजता बी आली, 12 बी वाजता आली तर आमची तयारी आहे। अपलोड केलेल्या याद्या सगळ्या फक्त घोषणा करायची आणि यादी त्याला बटन दाबले की खात्याच्या अकाउंटवर पैसे पडणार आहेत। ते अंतिमतः किती शेतकरी असतील आणि साधारण 56 लाख ते होते आणि पुन्हा त्याच्यामध्ये 12 लाखाच्या आसपास कधी तो आकडा आलेला आहे। आणि भार किती वाढेल आणखी? वाढ एक मिनिट, आत्ता घेतला आकडा, आत्ता आकडा किती वाढला आपला? 4,400। पहिले 33,585 होता, आता 4,440 अशा प्रकारच्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि आतापर्यंत एवढी कर्जमाफी राज्यामध्ये कधीच झाली नव्हती। विशेष करून मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊचं खात्याचा मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, तत्कालीन उपमुख्यमंत्री दादासाहेब आज जरी नसले अजितदादा तर आज वहिनी त्याचं काम बघतात। मी वहिनीचं या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं विशेष आभार मानतो की अशा प्रकारचे शेतकऱ्याचा जो प्रश्न होता महत्त्वाचा तो या ठिकाणी निकाली काढला। राज्यातल्या पतसंस्थांच्या संदर्भात परिस्थिती गंभीर आहे। अनेक ठिकाणी जे आपले ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी जे बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यांना संरक्षण आपण कसं देणार आहोत? सांगली वैभव त्याचं एक मोठं उदाहरण आहे, जी करोडो रुपये ज्यांच्याकडे ठेवी आहे त्या आज बुडण्याची शक्यता मध्ये। त्याच्या संदर्भामध्ये आपण आपल्या 2-3 बैठका झाल्या की आपण बँकेच्या संदर्भामध्ये 5 लाखाचं प्रोव्हिजन केलेलं आहे, परंतु पतसंस्थेच्या संदर्भामध्ये आपण जे लाभांश म्हणजे काय